तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण MPSC गट क आणि तलाठी भरती 2026 यानुसार पॅटर्न बघणार आहे. प्रश्नपत्रिका हे मागील प्रश्नपत्रिकेमध्ये अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न होते आणि हे वारंवार रिपीट झालेले हे प्रश्न आहे. आता तुम्हाला एवढं तर कळलं असेल की तलाठी भरती MPSC घेणार आहे प्री या पॅटर्नमध्ये आणि सेम तुमची MPSC गट क ची भरतीसुद्धा तेव्हाच होणार आहे, प्रिलिम एक्झाम. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओचे तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. आणि हे जे प्रश्न आहेत हे याआधीही खूप वेळेस विचारण्यात आलेले इतर सरळ सेवा भरतीमध्ये सुद्धा. तर प्रश्न क्रमांक 1 आहे, भारतात आर्य समाजाची स्थापना कोणी केली? ऑप्शन 1 आहे स्वामी विवेकानंद, ऑप्शन बी आहे स्वामी दयानंद सरस्वती, ऑप्शन सी आहे राजा राममोहन रॉय आणि ऑप्शन डी आहे महात्मा गांधी. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे स्वामी दयानंद सरस्वती. तर भारतात जी आर्य समाजाची स्थापना आहे ती स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे. आणि हा प्रश्न आत्तापर्यंत 2 ते 3 वेळेस रिपीट झालेला आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला? ऑप्शन ए आहे 1980 या साली, ऑप्शन बी आहे 1674 या साली, ऑप्शन सी आहे 1678 या साली, ऑप्शन डी आहे 1980 या साली. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे 1674 साली. आता आपण पुढचा प्रश्न बघूयात. तर प्रश्न क्रमांक 3 आहे, अष्टप्रधान मंडळी कोणी सुरू केले? तर ऑप्शन ए आहे छत्रपती शिवाजी महाराज, ऑप्शन बी आहे संभाजी महाराज, ऑप्शन सी आहे शाहू महाराज आणि ऑप्शन डी आहे राजाराम महाराज. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे. तर अष्टप्रधान मंडळ हे छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरू केलेले मंडळ आहे. आणि हे अष्टप्रधान मंडळ जर आणखी तुम्हाला याच्यामध्ये डिटेल माहिती पाहिजे असेल तर मी एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे, तो जाऊन एकदा चेक करा. ऑलरेडी अपलोडेड आहे, त्याच्यामध्ये डिटेल दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी झाले? तर ऑप्शन ए आहे 1634 या साली. इथे वर्षी म्हणता नाही येणार कारण की हे साल आहे 1600 1700 असं, तर इथे प्रिंटिंग मिस्टेकमुळे झालं असेल. तर ऑप्शन ए आहे 1634 या साली, ऑप्शन बी आहे 1942 या साली, ऑप्शन सी आहे 1989 या साली आणि ऑप्शन डी आहे 1980 या साली. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे 1942 या साली. तर भारत छोडो आंदोलन हे 1942 या साली झालेले होते. तर हे जे प्रश्न आहेत ना, हे तुम्हाला इतिहासामध्ये जे प्रश्न दाखवलेले आहेत, जसे की तुम्हाला आता MPSC तलाठी ही गट क मध्ये होणार आहे आणि त्याच्यासाठी प्री एक्झाममध्ये तुम्हाला एकूण 7 विषय असतात. तर त्याच्यामध्ये इतिहास 10 मार्क, भूगोल 10 मार्क, राज्यघटना 15 मार्क, इकॉनॉमिक्स म्हणजे की अर्थव्यवस्था यावर 15 मार्क, चालू घडामोडीवर 10 मार्क, असे हे GSचे प्रश्न येतात ज्याच्यामध्ये तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्तासुद्धा असतात. पण इतकं लक्षात ठेवा की MPSC ही एक्झाम प्री जी एक्झाम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीच्या पहिल्या एक्झाममध्ये मराठी आणि इंग्लिश येत नाही. दुसऱ्या एक्झाममध्ये मेन्स जेव्हा तुम्ही हे कराल तेव्हा तुम्हाला 50-50 मार्काची मराठी इंग्लिश असते. आणि जी प्री एक्झाम आहे त्याचे तुमचे क्वालिफाईड मार्क ग्राह्य धरत नाही, ती फक्त तुमची क्वालिफाईंग एक्झाम असते. प्रश्न क्रमांक 5 आहे, भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? ऑप्शन ए आहे लॉर्ड कर्झन, ऑप्शन बी आहे लॉर्ड रिपन, ऑप्शन सी आहे लॉर्ड माउंटबॅटन, ऑप्शन डी आहे लॉर्ड डलहौसी. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी लॉर्ड माउंटबॅटन. तर आता प्रश्न क्रमांक 6 आहे, जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या वर्षी झाले? ऑप्शन ए आहे 1989 या साली, ऑप्शन बी आहे 1919 या साली, ऑप्शन सी आहे 1980 या साली आणि ऑप्शन डी आहे 1970 या साली. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 1919 या साली. तर जालियनवाला बाग हत्याकांड 1919 या साली झालेले आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण होते? ऑप्शन ए आहे महात्मा गांधी, ऑप्शन बी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन सी आहे सावित्रीबाई फुले, ऑप्शन डी आहे यशवंतराव चव्हाण. तर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ऑप्शन नंबर बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. प्रश्न क्रमांक 8 आहे, स्वदेशी आंदोलनाची सुरुवात कशामुळे झाली? तर ऑप्शन ए आहे दांडी यात्रा, ऑप्शन बी आहे मिठाचा सत्याग्रह, ऑप्शन सी आहे बंगालची फाळणी, ऑप्शन डी आहे भारत छोडो आंदोलन. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी बंगालची फाळणी. तर बंगालची फाळणी या स्वदेशी आंदोलनाची सुरुवात झालेली होती.
प्रश्न क्रमांक 9 आहे, प्लासीची लढाई कधी झाली? हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे इतिहासामधील. तर ऑप्शन ए आहे 1757 या साली, ऑप्शन बी आहे 1980 या साली, ऑप्शन सी आहे 1857 या साली आणि ऑप्शन डी आहे 1657 या साली. तर प्लासीची लढाई ही ऑप्शन नंबर ए याचं बरोबर उत्तर आहे, 1757 या साली झालेली आहे. असं नका समजू की हे फक्त MPSC अंतर्गत महत्त्वाचे प्रश्न आहेत. हे तुम्हाला पोलीस भरती, इतर सर्व सरळ सेवा एक्झाममध्ये आणि अंगणवाडी सुपरवायझर भरती होणार आहे, जी 2026ची आहे, ती बंपर भरती आहे, त्यासाठी सुद्धा हे कामी येणार आहे. तर त्याचमुळे म्हणते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा, नक्कीच फायदा होणार आहे तुम्हाला. प्रश्न क्रमांक 10 आहे, पानिपतची तिसरी लढाई कधी झाली? ऑप्शन ए आहे 1780 या साली, ऑप्शन बी आहे 1761 या साली, ऑप्शन सी आहे 1762 या साली आणि ऑप्शन डी आहे 1790. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, 1761 या साली पानिपतची तिसरी लढाई झाली होती. जर तुम्हाला पानिपतच्या विषयावर जर पानिपतची पहिली, दुसरी आणि तिसरी लढाई जी झालेली आहे ती कोणामध्ये झाली, कशामुळे झाली, कुठे झाली आणि त्याचा तह कशामुळे झाला, ह्याच्यावर जर डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मी लवकरात लवकर त्याच्यावर व्हिडिओ बनवून सांगेल तुम्हाला. तर आजच्या व्हिडिओमध्ये जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते तर तुम्ही नीट महत्त्वपूर्ण देऊन व्हिडिओ बघा, कारण की याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. तर अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नवीन असेल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.